नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत विदर्भाची स्पेशल, नागपूरची फेमस अशी सांबार वडीची रेसिपी। नागपूरमध्ये अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते त्याहीपेक्षा भन्नाट चवीची सांबार वडी आज आपण घरच्या घरी कशी तयार करायची आहेत तर हे बघणार आहोत। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सांबार उपलब्ध असतं। सांबार म्हणजे कोथिंबीर, तर ह्या कोथिंबीरीच्या वड्या आहेत। पण नागपूरला आम्ही कोथिंबीरीला सांबार म्हणतो, तर ही सांबार वडी जी आहे ती अगदी फेमस अशी आहे आणि सर्वांच्याच आवडीची आहे। तर ही सांबार वडी घरी कशी तयार करायची हे आपण बघूयात। तर ह्यासाठी मी एक मोठी जुडी सांबार घेतलेला होता, तर तो स्वच्छ निवडून घेतलेला आहे सांबार आणि स्वच्छ असा धुवून घेतला आहे। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कोरडा करून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये जो मी मसाला वापरणार आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, अर्धा वाटी तीळ आहे, अर्धा वाटी खोबऱ्याचा कीस आहे, 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत, 1 चम्मच खसखस घेतलेली आहे आणि लसूण मिरचीचा मी इथे ठेचा करून घेतलेला आहे, तर तो सुद्धा मी इथे वापरणार आहे। तर हा कोरडा करून घेतलेला जो सांबार आहे तर तो असा बारीक चिरून घ्यायचा आहे, अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। आता मी इथे सांबार वडीचा जो मसाला आहे तो तयार करून घेत आहे। तर एका कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलं आहे, तर तेल तापवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तेल तापल्यानंतर जिरं घातलं आहे अर्धा चम्मच। तर हा जो मसाला आहे तो थोडा शिजवून घेतला की ह्या सांबार वड्या ज्या आहेत त्या 3 ते 4 दिवस छान टिकतात। तर इथे जिरं तडतडल्यानंतर ह्यामध्ये मी लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे। त्यानंतर हा बारीक चिरून घेतलेला जो सांबार होता तर तो सुद्धा मी टाकून घेतला आहे कढईमध्ये आणि छान तेलावर परतून घ्यायचा आहे। तर असा जो हा मसाला आहे तो शिजवून घेतल्यानंतर सांबार वड्या ज्या आहेत त्या खरंच खूप चविष्ट अशा लागतात। सांबार परतल्यानंतर त्यामध्ये मी आता वाटाणे घालून घेतले, तीळ घातले आहेत, शेंगदाण्याचा जाडसर कूट घातलेला आहे, खोबऱ्याचा कीस आणि खसखस घातली आहे, अर्धा चम्मच इथे धने जिरे पावडर घातली आहे, पाव चम्मच हळद घातली आणि चवीला थोडं तिखट घातलेलं आहे, जवळजवळ अर्धा चम्मच, कारण ह्यामध्ये मी लसूण मिरचीचा ठेचा पण घातलेला आहे, त्यामुळे तिखट जरा बेताचंच घालायचं आहे, कारण हा सांबार जो आहे शिजल्यानंतर कमी होतो, तर त्यामुळे तिखटाचं जे प्रमाण आहे ते जरा सांभाळूनच वापरायचं आहे। मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे। ह्यातलं जे काही पाणी असेल ते पूर्णपणे निघून जायला पाहिजे। आता इथे मी थोडं चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ घालताना थोडं सांभाळूनच घालायचं आहे, कारण सांबार वडीसाठी लागणारी जी पाती आहे तर ते पीठ भिजवताना सुद्धा आपण त्यामध्ये तिखट मीठ घालणार आहोत, तर त्यामुळे जरा सांभाळूनच मसाल्यामध्ये तिखट मीठ घालायचं आहे। तर हा मसाला छान असा शिजलेला आहे, मोकळा झालेला आहे, बघू शकता। आता ह्याला मी थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेते। तर हा पूर्णपणे आपण थंड होऊ द्यायचा आहे मसाला जो आहे तो। तर मसाला एका बाजूला थंड होतोय तोपर्यंत मी इथे पातीसाठी लागणारं जे पीठ आहे ते तयार करून घेत आहे, भिजवून घेत आहे। तर त्यासाठी मी इथे 1 मोठा कप बेसन घेतलेला आहे, चण्याच्या डाळीचं पीठ आहे हे, तर 1 कप पीठ घेतलेलं आहे। नागपूरला ह्या वड्या आहेत तर त्याची पाती जी आहे ती बेसनाच्या पिठाचीच करतात, त्यामुळे चव खूप छान लागते। ह्यामध्ये मी 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ घातलेलं आहे। गव्हाचं पीठ घातल्यामुळे बेसनाची पाती जी आहे ती फाटत नाही, त्याला चिकटपणा येतो गव्हाच्या पिठामुळे। चवीनुसार थोडं तिखट घातलं आहे, पाव चम्मच हळद, पाव चम्मच धने जिरे पावडर घातलेली आहे आणि चवीला थोडं मीठ घातलेलं आहे। तर हे सर्व मसाले जे आहेत ते घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। ह्यामध्ये आता मी 1 चम्मच तेल घालत आहे,
तेल घातल्यामुळे पाती छान खुसखुशीत अशी तयार होते। सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व मिश्रणाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते मी सर्व भिजवून घेत आहे। अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून हे पीठ भिजवायचं आहे। तर छान असा हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे, बघू शकता। एकदम सॉफ्ट असा हा गोळा तयार झालेला आहे पिठाचा। आणि जे सारण तयार केलेलं होतं मी सांबार वडीचं, तर ते सुद्धा थंड झालेलं आहे। आता इथे मी एक मसाला तयार करून घेत आहे। तर हा गरम मसाला आहे, पाव चम्मच मी इथे गरम मसाला घेतलेला आहे। त्यामध्ये थोडं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्याचा वापर आपण कसा करणार आहोत हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, कारण ह्या मसाल्यामुळे ह्या सांबार वडीला चव जी आहे ना ती खरंच खूप मस्त अशी येते। तर इथे एक मी लिंबाच्या आकाराचा गोळा काढून घेतलेला आहे आणि ही पाती लाटण्यासाठी सुद्धा मी इथे बेसनाचाच वापर केलेला आहे। बेसन पिठाचा वापर करून ही पाती लाटून घेत आहे। तर साधारणतः पुरीच्या आकाराची ही पाती लाटायची आहे, खूप जाड नाही आणि खूप पातळ सुद्धा नाही। सांबार वडीसाठी लागणारं जे सारण होतं ते तयार केलेलं होतं, जे ते भरून घेत आहे मी आता। तर अशा पद्धतीने ह्या पातीवर हे जे सारण आहे ते ठेवायचं आहे। त्यानंतर आता हा जो मसाल्याचा मी पाणी तयार करून घेतलेला होता, तर तो ह्या पातीला लावून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यामुळे ही वडी जी आहे ती फुटत नाही आणि त्याची पाती जी आहे ती पण सुटत नाही आणि वडी जी आहे ती एकदम छान अशी तयार होते। त्यातनं मसालासुद्धा असा बाहेर निघत नाही मग। तर हे चिपकवण्यासाठी म्हणून ह्या मसाल्याचं मी पाणी करून घेतलेलं होतं आणि ह्या मसाल्याच्या पाण्याने ही जी वडी आहे ती अशी छान अशी चिपकवून घ्यायची आहे पूर्ण। बघू शकता मस्त अशी ही सांबार वडी तयार झालेली आहे। तर ह्या पद्धतीनेच मी सर्व सांबार वड्या ज्या आहेत त्या तयार करून घेत आहे। पुन्हा एक मी सांबार वडी तुम्हाला करून दाखवते अगदी जवळून। तर एक मोठ्या लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलेला होता आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे आणि बेसन पीठ लावूनच ही पाती लाटायची आहे। साधारणतः आपण पुऱ्या ज्या आकाराच्या करतो तर त्याच पद्धतीने त्याच आकाराची पाती लाटून घ्यायची आहे। त्यामध्ये आता अशा पद्धतीने हा जो मसाला तयार केलेला आहे तो भरून घ्यायचा आहे। ह्यामध्ये मी जास्त इतर वस्तूंचा वापर केलेला नाही आहे, कारण ही सांबार वडी असल्यामुळे ह्याचा सांबाराचा जो फ्लेवर आहे तो आपल्याला मिळायला हवा, म्हणून इथे मी जास्तीत जास्त सांबार वापरलेला आहे आणि इतर साहित्य जे आहे ते कमी वापरलेलं आहे। तर पातीला दोन्ही बाजूंनी गरम मसाल्याचं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने चिपकवून घ्यायचे आहे पूर्णपणे। तर मस्त अशी ही सांबार वडी तयार झालेली आहे। आमच्याकडे ह्याच पद्धतीने सांबार वड्या तयार केल्या जातात। आणखीन एक मी पद्धत दाखवत आहे वेगळ्या पद्धतीने जरा, तर ती सुद्धा बघूयात। असा रोल करून घ्यायचा आहे पुंगळीसारखा, ज्याला पुडाच्या वड्या सुद्धा म्हणतात। तर अशा पद्धतीने गोल असा रोल करून ही सांबार वडी मी तयार करून घेतली आहे। तर छान अशा ह्या सांबार वड्या तयार होतात आणि ह्या सांबार वड्या कोणाकोणाला आवडतात तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, कारण माझी तर ही सांबार वडी अत्यंत फेवरेट अशी रेसिपी आहे, पदार्थ आहे म्हणू शकता। तर अशा पद्धतीने मी ह्या सांबार वड्या ज्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत
आता मी इथे तळून घेत आहे. तर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि मीडियम गरम करायचं. खूप जास्त कडकडीत गरम नाही करायचं आहे किंवा खूप थंडसुद्धा नाही. तर तेल जे आहे ते मीडियम गरम करून मग त्यामध्ये एक एक सांबार वडी सोडून त्यावर थोडं हलकं हलकं तेल झोकत जायचं आहे आणि तळून घ्यायच्या आहेत. ह्या सांबार वड्या दोन्ही बाजूंनी छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जर सांबार वड्या तळून घेतल्या तर आतपर्यंत छान शिजतात आणि हे जे बेसन पिठाची पाती आपण तयार केलेली आहे तर ती अजिबात कच्ची राहत नाही, छान आतपर्यंत शिजल्या जाते. तर ह्या पद्धतीनेच सर्व सांबार वड्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. खमंग खुसखुशीत अशा ह्या सांबार वड्या तयार होतात. आणि ह्या सांबार वड्या ज्या आहेत ना तर त्या थंड झाल्यानंतर आणखीन जास्त चविष्ट अशा लागतात. तर सर्व सांबार वड्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत कढी केलेली आहे आणि हिरव्या मिरच्या. तर मस्त अशा ह्या सांबार वड्या तयार झालेल्या आहेत. तर आजची ही सांबार वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि सांबार वडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.